या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 9822921138। नमस्कार, बुलेटिन 13 वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे शिवसेने संदर्भातली। येवला तालुक्यात शेकडो आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश। दिनांक 6 फेब्रुवारी मंगळवार रोजी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते कुणाल दाराडे यांच्या उपस्थितीत येवल्यातील चुनाभट्टी परिसरात येवला तालुक्यातील पारेगाव, धामणगाव, रेंडाळे, राजापूर, कोटमगाव, उंदीरवाडी, रायते, निमगाव, अंदरसूल, चांदगाव, कोटमगाव, कोटखेडा असे असंख्य शेकडो गावातील आदिवासी बांधव शिवसेनेत प्रवेश केला आहे। चुनाभट्टी परिसरातील शिवसेनेची शाखा सुरू करण्यात आली असून शाखेचे उद्घाटन कुणाल दाराडे यांच्या हस्ते करण्यात आले। कुणाल दाराडे फाउंडेशनच्या वतीने भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे लोकार्पण देखील या प्रसंगी संपन्न झाले। यावेळी कुणाल दाराडे फाउंडेशनच्या माध्यमातून दलित आदिवासी बांधवांचे मोफत आरोग्य शिबिर देखील तयार करण्यात आले आहे। यात मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील मोफत केले जाणार असल्याची माहिती दाराडे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आली। दरम्यान व्यासपीठावर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय अण्णा कासार, पप्पू भुसे, भाऊ भागवत, पंकज रूपचंद सोनवणे, किशोर पवार, शरद पवार, ऋतिक पवार, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज येवला शहरामध्ये एकलव्यनगर येथे भव्य असं शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं। शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सर्व युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। इतके दिवस त्यांना कोणी वाली नव्हतं, त्यांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं, कारण आपल्याकडे सगळे सूटबूटमध्ये होते। परंतु शिवसेना पक्ष याचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना हातात घेतली आणि संजय कासार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे। भविष्यामध्ये ह्या भागात ज्या काही अडीअडचणी येतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून ह्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगतो।